Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn past continuous tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण चालू भूतकाळाबद्दल जाणून घेणार आहोत. चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असं ज्याला म्हणतात, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सबद्दल जाणून घेणार आहोत. एखादी घडणारी क्रिया म्हणजे एखादी भूतकाळात घडणारी क्रिया जेव्हा अपूर्ण असते तेव्हा आपण त्याला अपूर्ण भूतकाळ असं म्हणतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा तयार होतो? Past continuous tense is formed in this way: subject plus was, was was, or were, was किंवा were यापैकी एक, म्हणजे subject plus was or were plus ing form of the main verb. हे पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा तयार होतं याचा एक हा फॉर्म्युला टाईप आहे. सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस आय फॉर्म ऑफ द मेन वर्ब. आता आपण एक उदाहरण बघूया. आय वॉज गोईंग टू मुंबई. आता ह्या सेंटेन्समध्ये आय वॉज गोईंग टू मुंबई. वॉज हे टू बीचं पास्ट टेन्समधलं रूप आहे, पास्ट टेन्समधलं रूप आहे. आणि गोचं आय एन जी गोला लावलं मेन वर्बला या की होतं गोईंग, म्हणजे हे कंटिन्युअस क्रिया दर्शवतं. आय वॉज गोईंग टू मुंबई हा झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स. दुसरं उदाहरण अजून एक बघूया. द चिल्ड्रन वर, WERE वर, कारण हे प्लुरल आहे त्यामुळे वरचा वापर केला आपण. The children were running towards the park. RUNNING, running. म्हणजे मुले बागेकडे धावत होती किंवा पळत होती. आता यातही WERE वर आपण वापरलं जे भूतकाळ दर्शवतं. त्याच्यानंतर रनिंग, RUNNING, रन हे जे वर्ब आहे त्याला आपण ING फॉर्म जोडून त्याचा कंटिन्युअस फॉर्म केला, वर रनिंग टुवर्ड्स द पार्क. तर थोडक्यात दोन वाक्य आपण पाहिली जी अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवत होती. आता हा पास्ट कंटिन्युअस टेन्स साधारणतः कधी वापरतात ते आपण बघूया. टू इंडिकेट और शो that an action was going on some time in the past. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात चालू होती. टाइम मे or may not be indicated, म्हणजे वेळ कदाचित दर्शवलेली असेल किंवा नसेल, पण एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे दर्शवण्याकरता अपूर्ण भूतकाळ वापरतात. आता एक उदाहरण बघूयात आपण. वी वर वॉचिंग TV ऑल आफ्टरनून. आम्ही सबंध दुपारभर TV पाहत होतो. ठीक आहे. आता ऑल आफ्टरनून म्हणजे सबंध दुपारभर, म्हणजे एखादी क्रिया जी आहे TV पाहण्याची ती क्रिया आहे ती कधीतरी पास्टमध्ये घडलेली आहे आणि ती अपूर्ण आहे, चालू होती. वेळ माहिती नसल्यामुळे ऑल आफ्टरनून असं आपण म्हणलेलं आहे. सॉरी. तर वी वर वॉचिंग TV ऑल आफ्टरनून हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवतं, अपूर्ण भूतकाळ दर्शवतं. आता दुसरं वाक्य बघूया. मॉम अँड आय वर डिस्कसिंग द प्रोजेक्ट ॲट डिनर टेबल लास्ट नाईट. इथंही टाईम इंडिकेट केलेला नाही आहे, वेळ माहिती नाही आहे, पण भूतकाळातली एखादी क्रिया आहे आणि ती अपूर्ण आहे. मॉम अँड आय वर डिस्कसिंग द प्रोजेक्ट ॲट डिनर टेबल लास्ट नाईट.
आई आणि मी गेल्या रात्री जेवणाच्या टेबलवर प्रबंधावर चर्चा करत होतो. वर डिस्कसिंगनी पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे कळलं आणि ती क्रिया अपूर्ण होती म्हणून ING फॉर्म आपण वापरला डिस्कसचा. आणि लास्ट नाईट भूतकाळात घडलेली क्रिया आहे. आता जेव्हा भूतकाळातली क्रिया आहे पण आपल्याला वेळ माहिती आहे तेव्हाही आपण पास्ट कंटिन्युअस वापरतो टेन्स. कसं ते बघूया. लास्ट नाईट ॲट 8 PM आय वॉज इटिंग डिनर. म्हणजे काय तर काल रात्री किंवा मागील रात्री, काल रात्री जास्त योग्य ठरेल, काल रात्री 8 वाजता मी जेवण घेत होते किंवा जेवण खात होते. आता इथे आपल्याला टाईम माहिती आहे ॲट 8 PM पण आय वॉज इटिंग डिनर म्हणजे ती क्रिया अपूर्ण होती कालच्या दिवशीची. पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला. आता दुसरं कारण बघू जेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. 2 actions आर शोन इन सेंटेन्स अँड बोथ वर हॅपनिंग ॲट द सेम टाईम. म्हणजे एका वेळेस 2 क्रिया घडत आहेत, दोन्ही एकाच वेळेस घडत आहेत भूतकाळात, तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार. कसं ते बघूया. उदाहरण बघू. आय वॉज स्टडिंग वेन माय मदर वॉज प्रिपेअरिंग डिनर. मी अभ्यास करत होते जेव्हा माझी आई जेवण बनवत होती. 2 क्रिया आहेत. अभ्यास जो चालू आहे, वॉज स्टडिंग म्हणजे तो अपूर्ण आहे, आणि माय मदर इज प्रिपेअरिंग डिनर जेवण बनवण्याची क्रिया तीही अपूर्ण आहे. पॅरलली 2 घटना घडत आहेत त्यामुळे आय वॉज स्टडिंग वेन माय मदर वॉज प्रिपेअरिंग डिनर. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार जेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. वेन वी टॉक ऑफ एन ॲक्शन दॅट वॉज इन प्रोग्रेस वेन अनदर टूक प्लेस वी यूज पास्ट कंटिन्युअस टेन्स विथ सिम्पल पास्ट. म्हणजेच एक अपूर्ण आहे क्रिया, तोच दुसरी क्रिया घडते आहे, तेव्हा आपण एका वाक्यात दोन्ही काळ वापरतो. अपूर्ण भूतकाळ पण वापरतो आणि साधा भूतकाळ पण वापरतो. कसं ते बघूया. वाक्य घेऊया. द बेल रँग व्हाईल ही वॉज टेकिंग बाथ. म्हणजेच काय, द बेल वाजली तेव्हा तो आंघोळ करत होता. म्हणजे बेल वाजण्याची क्रिया आहे ती आपण सिम्पल पास्टमध्ये घेतली. बेल रँग, रिंग रँग, रिंग म्हणजे वाजणे, रँग हे त्याचा पास्ट टेन्स फॉर्म झाला. हा सिम्पल पास्ट आहे. व्हाईल ही वॉज टेकिंग बाथ, ही वॉज टेकिंग बाथ ही पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. त्याची आंघोळ करण्याची क्रिया चालू होती पण भूतकाळात होती, त्यामुळे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. तर थोडक्यात एक क्रिया अपूर्ण आहे तोच दुसरी घडत आहे तेव्हाही आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स अशा तऱ्हेने वापरतो. आता चौथा प्रकार आहे जेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो अपूर्ण भूतकाळ. हॅबिट्स दॅट वर परसिस्टंट इन पास्ट. म्हणजे भूतकाळातल्या ज्या सवयी आहेत ज्या नेहमी चालू राहतात तेव्हा आपण भूतकाळ वापरतो. आता उदाहरण घेतल्यावर स्पष्ट होईल. द ओल्ड मॅन वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. GRUMBLING. ग्रम्बलिंग म्हणजे कुरकुर करणे. द ओल्ड मॅन वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. म्हातारा माणूस नेहमी कुरकुर करत होता. तर कुरकुर करणे ही जी सवय आहे ह्या सवयीबद्दल हे वाक्य आहे. तर ऑलवेज ग्रम्बलिंग म्हणजे नेहमी कुरकुर करत होता, त्यामुळे आपण ग्रम्बलिंग हे कंटिन्युअस वापरलं टेन्स, आणि वॉज ऑलवेज कारण भूतकाळातली गोष्ट होती त्यामुळे द ओल्ड मॅन वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. अजून एक वाक्य बघूया. द डॉग वॉज ऑलवेज बार्किंग ॲट पीपल इन द स्ट्रीट. म्हणजे कुत्रा नेहमी रस्त्यावरच्या लोकांकडे बघून किंवा रस्त्यावरच्या लोकांकडे भुंकत असे. ही कुत्र्याची जी सवय आहे भुंकण्याची, वॉज ऑलवेज बार्किंगनी ती आपण दर्शवली पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. म्हणजे थोडक्यात भूतकाळातल्या ज्या काही नेहमी घडणारी नेहमीच्या ज्या सवयी आहेत एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या किंवा कुठल्या, ते आपण हॅबिट्स दॅट आर परसिस्टंट इन पास्ट आपण
अपूर्ण भूतकाळातनी दाखवतो, पास्ट कंटिन्युअस टेन्सनी दाखवतो. आता आपण ऑलवेजचा वापर जेव्हा केला तेव्हा फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, प्लीज नोट दॅट ऑलवेज इज यूज्ड आफ्टर द ऑक्झिलरी वर्ब वेन यूजिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आता मी फॉर्म सांगितला होता की सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस आय-एन-जी फॉर्म ऑफ द वर्ब. पण इथं या उदाहरणात जर तुम्ही बघाल, द ओल्ड मॅन वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग, म्हणजे वॉज आणि ग्रम्बलिंगच्या मध्ये आपण ऑलवेज घातलं, कारण ही एखादी हॅबिट दर्शवली आपण ऑलवेजनी. त्यामुळे जेव्हा ऑलवेजचा हा वापर असतो तेव्हा ऑक्झिलरी वर्ब जे आहे वॉज, त्याच्या आणि मेन वर्बच्या मध्ये, मुख्य क्रियापदाच्या मध्ये आपण ऑलवेजचा वापर केला. तर थोडक्यात आपण आज पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहिला, म्हणजे अपूर्ण भूतकाळ, आणि तो कधी वापरतो, ही 4 प्रकार आपण त्याचे आज पाहिलेले आहेत. मला माहिती हा पाठ थोडासा मोठा झालेला आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स थोडासा तो किचकट देखील आहे. तर मी आशा करते की आपल्याला समजलं असेल. काही डिफिकल्टी असतील, इफ देर आर एनी डिफिकल्टीज प्लीज लेट मी नो. थँक्यू.